नाम्या 1 किलो साखर आणि गोड. ए नाम्या, अरे कोणाचा विचार करतो एवढा? डॉक्टरांचा. डॉक्टरांचा? अरे सुटलं की आता ते नंबरी काम झाले बघ ना आम्ही. हा त्याचा कशाला विचार करायचा? त्यांना कोण हात लावते आता उभ्या आयुष्यात बघतोच की. हा आता काय सुटलं की डॉक्टर, त्यांना आता कोण कशाला आत टाकणार? ए हे बेथाडा, अरे जे मी बोलतोय तेच मला सांगतोयस रे? नाही 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 नाही, असं वागतोयस म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. माझ्यापासून काहीतरी लपवतोयस ना? काय झाले मला खरं खरं सांग. बजाला जर कळलं मी या पोलिसांना मदत करतोय तर यो जीव घेईल माझा. ए अरे सांग की मला काय झालंय ते. साप चावला व्हायची बेला गप झालायस त्यो. बोल लवकर पटकन. आता काय नाही बोलायला तर मग काय बोलणार आहे माणूस? काय नाही ना बोलायला? काय नाही ना? इकडे घे मग आपल्या दोस्ती शपथ. म्या नाही शपथ बिपत घेणार. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. नाही म्हणलं ना. तुला काय पाहिजे सांग. तुला नाही सांगायचं ना, नको सांगूस. पण ह्यो बाजा हुडकून काढतो का नाही बघच. एक गोष्ट लक्षात ठेवायची ना आम्ही, तुझ्यामुळे जर डॉक्टरांना काय अडचण झाली, त्यांना जर त्रास झाला का नाही, तुला सोडणार नाही मी एका बुकीतच. बजा बजा. डॉक्टरांच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाकडे बजा बघत सुद्धा नाही उभ्या आयुष्यात. लक्षात ठेवायची गोष्ट. ए बजा, अरे ऐक तरी. अगं काय चाललंय तुझं? झोपायचा टाइम झाला तरी तुझी कामं चालूच आहे. वय बाजाला आता चल 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 झोपायला चल. अगं आम्ही काय तुला पगार देतो वय तेवढं राबतीयास? होताय आपल्या माणसांचं काम करून करून पगार घेतो वय. तुमच्या पोरीवाने जीव लावताय मला, त्याची परतफेड करा ना ग. नाहीतर डॉक्टरांच्या उपकारांची परतफेड करायला आली आणि तुमच्या उपकाराचं कर्ज वाढून बसली. असं व्हायचं? आमचं कसलं उपकार ग? अगं तुझी परिस्थिती ना आमची परिस्थिती काही वेगळी नव्हती बघ. फरक फक्त एवढाच आहे, तुझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं आणि आमच्या आहे. पैशाची बोंब तर 12 महिने असायची बघ. दारिद्र्य 5वीला पुजलेलं असायचं. पण डॉक्टर आल्यापासून आमचं जरा चांगलं चाललंय बघ. 2 वेळेला पोटाला व्यवस्थित मिळतंय. खरंच डॉक्टर देव माणूस आहेत. होय होय, लय मोठं देव माणूस आहेत. लोकांची चांगलीच सेवा केली त्यांनी. आता त्यांची सेवा करायची माझी बारी. वय की केलेच पाहिजे, तेवढंच पुण्य मिळेल बघ. तुम्ही बघच ताई आता डॉक्टरांची कशी बराबर सेवा करते. बर तुम्ही जावा बरं झोपायला, मी लगेच कामावरून येते. अगं पण जावा. बर देव माणूस नाही, हैवान आहे हैवान. त्यो लोकांनी फसून लई माल गोळा केलाय त्याला कसा भिकेला लावती बघाच तुम्ही. काय डॉक्टरांची होणारी बायको? झोपलं का तुमचं देव माणूस? ए तू कोण आहेस ना मला माहित पण नाही, पण माझ्या नादाला लागायचं नाही आधीच सांगतेय. डिंपल को सिंपल नाही समजणे का, समजलं ना? तू अजिबात सिंपल नाहीस, लई पोचलेली आहेस. तुला बघूनच कळालं. मग ज्यानं कातळवाडीत धाकून कातळवाडीच्या बाहेर कित्येक जणांना चुना लावलाय, त्याच्यावर रुबाब झाडतीस. आणि साध्या माणसाचं काम नाही, तू पण त्याला सामील असणार. नाही हायसच सामील, माहितीये मला. बाकी जोडी छान शोभल तुमची, सारख्याला वारक. लगीन करणार आहे ना तुझ्या बरोबर ते? तुला पण गंडावणार आहे बघ बाई.
काय? दरवाजा उघडा आधी. आलो, थांब. काय डिंपल, दार उघडेपर्यंत पण तुला दम निघत नाही का? नाही निघत मला दम. माझी सहनशक्ती फार संपत चालली आहे. एक तर ती चंदा या घरात राहील ना तर मी तरी राहील. हळू आवाज ठेव ना. काय झालंय? काय झालं नाही ना ती विचारा. मी काही विचारणार नाही तुला. तुला सांगायचं असेल तर सांग, नाही तर जाऊन झोप. मलाही झोपू दे. वा 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 वा, तुमच्या त्या चंदानं माझी झोप मोडली त्या चालतं तुम्हाला, आणि तुम्हाला आता झोपायचंय. छान हा, मस्तच. काय झालंय? तुम्ही केलेल्या खुनांमध्ये मी अभि सामील आहे ना हे तिला माहित आहे. ते होय, मला काहीतरी वेगळंच वाटलं. म्हणजे तिला माहित आहे हे तुम्हाला माहित आहे? मग मी मूर्ख म्हणून त्याची सगळी नाटकं सहन करतोय का? मग तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं? तुला सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस? ते बी हाय म्हणा, मी काहीच केलं नसतं. पण डॉक्टर तुम्ही काहीतरी करा ना. ते चंदाला घरातनं बाहेर काढा डॉक्टर. मला तर लय भ्या वाटायला लागले. तिने जर घरात सांगितलं तर, पोलिसांना सांगितलं तर, मला नाही जायचं जेलमध्ये. मी तुम्हाला आधी सांगते, माझं नाव नाही आलं पाहिजे. शांत राहा जरा. काही होणार नाहीये, कोणी जेलमध्ये जाणार नाहीये. तू जरा शांत राहा. मला डोकं चालवायला थोडासा वेळ दे. त्या चंदाकडे मी देवीसिंग असल्याचा काहीतरी पुरावा आहे. तो काय हे शोधून काढलं पाहिजे. डिंपल, तू एक काम कर, तो पुरावा काय हे शोधून काढ. एकदा जर का तो पुरावा आपल्या हाती लागला की मग चंदाला एक गोळी कायमचा झाला. सोन्या, यो कसला खेळ रा तुझा? हा, दगड लागला आणि चिकूल झाला तर? आणि त्या सलांच्या बाटलीत पाणी कशाला भरलंय रे? मी नाही भरलं, त्यात तर आधीच भरलेलं होतं पाणी. सोन्या, चांगली सलांची बाटली आणली का काय डॉक्टरांच्या दवाखान्यात ना? वय ए मम्मी, आता असं बघू नको. अगं तिकडे लय दिवस पडलेले होते म्हणून आणले उचलून, पण वापरत बी नव्हतं. तुला कुणी नसतं उद्योग करायला सांगितलं होतं रे? जा ठेवून ये जा. अगं मम्मी वाज खेळून देत मला. आता जातो का नाही, नाही तर रट्टा घालीन चांगलं. जा लवकर. आवताय कशाला ओरडते पोराला? केवढं गुणी पोरग येते. हा, काय सामान आणायचं का दुकानात ना? म्हणजे लगेच जातो आणि लगेच घेऊन येतो. काय काम सांगू नका त्याला. सामान राहील बाजूला आणि त्या समजा पैशाच्या गोळ्यात बिस्किट खाऊन येईल यो. ए मम्मी, मला काम करायला आवडतं, माहिती ना तुला. असं का? मग जा, हापशीवर जा आणि पाण्याच्या 2 कळशा घेऊन ये जा. अगं मम्मी, माझ्या पोटात दुखायला लागलं. मग डॉक्टरांपाशी जातो आणि ते उद्या भरतो कशा हे नेऊ का? समजा कळताय, जा बाहेर. काय पण म्हणत आहे, लय अतरंगी टोन आहे बघा तुमचा. आणि हे काय करत बसलाय तुम्ही? सोडा. अगं आता लहान आहे तू ताई, पण पोरग लय चांगले. पण लई आगाव आहे. सारखं उचपत्या करतय बघ. काय विचारू नकस. लई लाड करू नका बरं का त्याचं. काय ताई, आता बारक्यांचा लाड करायचं नाही तर कुणाचं करायचं? काय कुठून आली लग्नाची तयारी पोरीच्या? आता समजा डॉक्टरांच्या मनावर हाय बघ. पण डॉक्टरांच्या लय मागं बी लागू नका तुम्ही. हाय का? आता आम्ही काय बळ नाही विचारलं वय. तीच तयार झालं म्हणून विचारलं आम्ही. आणि म्हणलं लगीन केलेलं आवडल म्हणून समजा मनावर घेतलं. आणि कसं आहे माहिती का, लगीन झालं ना दवाखान्यासाठी डॉक्टर हितच राहतील आणि आमची पोरगी बी आमच्या डोळ्यात देखत राहील म्हणून हे समजा खटाटोप केला बघ. पण काय पण म्हणत आहे, लय मोठं नशीब काढलंय तुमच्या पोरीनं. आवड डॉक्टरांपेक्षा चांगला नवरा मिळालाच नसता. एकमेकांना सारखीच आहेत दोघं. ए बाद झालं कौतुक, जा जाऊन चांगला स्वयंपाक कर. वय वय. डिंपल, तुझ्या एवढी हाय बाई ऑर्डर करतेस तिच्यावर? अगं मोठ्या बहिणी गथ आहे, शिकून घे तिच्याकडून काय तर.
अहो जाऊ द्या ना ताई, सोडा. बरं मी हे सगळं आतमध्ये करते, तू येतेस का जाऊ मी? मला ना दवाखान्यात काम आहे और ऐसे काम करने के लिए पैदा नहीं हुई मैं. हे सगळं काम तुलाच करायचे, ते बी चांगलं. जा आता. होय. डिंपे, काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? हा, असं बोलतेत होय का तिला? आगाऊपणा बंद कर आता जरा. बघाव तेव्हा मनमानी करायची. कुठं ठेवलंय चंदानं गाठोड काय माहिती. माग बघ. ते माझं कानातलं हरवलं होतं ना, ते हुडकत होते. पण मी तर काही विचारलंच नाही. माहित आहे मला, पण मी तुला खरं सांगते, ते दिसतेच की तुझ्या चेहऱ्यावरनं. तू समजते काय ग स्वतःला? तुला काय वाटलं तुला सगळंच माहित असतं का? नाही, मला काहीच माहित नाही. डॉक्टरांनी तुला पुरावा हुडकायला इथं पाठवलंय. तू डॉक्टरांच्या प्रत्येक गोष्टीत त्यासनी मदत करतीस. यातलं काय बी मला माहित नाही. डॉक्टर पुरावा कसं लपवत असेल हे बी माझ्या ध्यानात आलं नाही अजून. माझ्याच घरात राहून तू माझ्यावरच आरोप करतेस वय? नाही नाही, मी नाही केला. उलट मला काहीच माहित नाही हे सांगते मी तुला. आणि मी का म्हणू? तू डॉक्टरांच्या प्रत्येक गुन्ह्यात साथ देतीस. तुम्ही दोघांनी मिळून पोलिसांनी गुंगारा दिलाय आणि आता मला फसवाय निघालाय. तुझा रोग काय आहे ना चांगलाच कळलाय मला. कळलाय ना? मग माझ्या नादी लागायचं नाही. आता माझ्या ध्यानात येतंय, त्या डॉक्टरवर एवढं गुन्हा दाखल असताना तू त्याच्याशी लगीन करायला कशी तयार झाली? हे खरं सांग, काय डील झालीये तुमच्यात? ए, आमच्यात असं काय बी डील झालं नाही. उगाच काय बी बोलू नको. आणि डॉक्टरांवर काय बी आरोप लावायचं नाही, समजलं ना? त्यांना काहीच केलं नाही. हे अर्धा चमचा घ्या आणि सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम जेवणानंतर. डॉक्टर आता त्या थांब. 300. माझं ऐकून तरी घ्या. डिंपल, अहो तुला डॉक्टर किती वेळा सांगितलंय का पेशंट समोर काय बोलत जाऊ नको? एवढे मॅनर्स नाही तुला? व्हय, मग तुमचे हेच मॅनर्स आहे ना, तुमच्या त्या चंदाला जाऊन शिकवा. माझ्याच घरात राहून माझ्यावरच दादागिरी करते ती. आता काय केलं तिनं? खरं तर ना मला तिचं तोंड पण बघायचं नव्हतं, पण तुम्हीच मला काम करायला सांगितलं होतं ना, पुरावे हुडकायला सांगितलेले, म्हणून मी पिशवी हुडकत होती. पण त्या चंदानं बरोबर मी पिशवी हुडकत असताना मला बघितलं. माझा हात पण पिरगळला. म्हणजे हे पण काम तुला नीट जमलेलं नाही? मम्म्या तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना मला असलं काम जमणार नाही म्हणून. अहो कसली डेंजर आहे ती. डॉक्टर, मला हे असलं पुरावे शोधायचं काम जमायचं नाही. मी आधीच सांगते, मला नाही जमणार हे काम. अहो तिला संशय आलाय डॉक्टर, मी तुम्हाला शामिल आहे म्हणून. एक काम करा, तुम्हीच तिचं काहीतरी करा ना. थांब, तू नको टेन्शन घेऊ, मी करतो काहीतरी, बोलतो त्याच्याशी. वय कधी बोलणार आहे तुम्ही? येळ निघून गेला. डॉक्टर मी तुम्हाला आधीच सांगते, आपण लगीन करायचं, मुंबईला जायचं, मला काही करून हिरण व्हायचंय म्हणजे व्हायचंय. आणि तुमच्यामुळे जर माझ्या स्वप्नांना काही अडथळे आले ना, तर मी खरं सांगते तुमचे सगळे उद्योग जाऊन पोलिसांना सांगत. आहे घरच्या आपी. हो बाया,
तुला बरं सुचला आज मला चहा द्यायला. काय आता तुला माहित नाही वय माझा किती जीव आहे तुझ्यावर ते. हा काय? बर मी काय म्हणते आई ऐक ना. अगं मी ना वकिलाकडे गेले होते. ते वकील मला म्हणला तुमच्या नवऱ्याला सोडवतो पण त्याची फी भरायला लागल. आता फी द्यायची म्हणजे तू काय तुझ्या जावयाच्या प्रेमा खातर एवढा मोठा वाडा ऐकू नको. पण तू ना मला तुझं जरा दागिनं दे ना म्हणजे मी ते घाण ठेवते आणि माझ्या नवऱ्याला सोडून आणते. अगं तुझा नवरा कायम तिकडे राहू दे की जेलात. मला काय फरक पडत नाही. म्हणजे आता तू नाही मला मदत करणार तर. हा करते की मदत. वाडा ऐकते तुझ्यासाठी दागिने घाण ठेवते आणि मी बसते बोंबलत. काय नको देऊ राहू दे. तुझा वाडा बी तुला राहू दे तुझं दागिनं बी तुला राहू दे. आता मीच बघते माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी. आता मी ना त्या डॉक्टरची मदत घेते. खबरदार त्या कंपाऊंडरची मदत घेतलीस तर वाड्यातनं हाकलून देईल इथनं. आणि वाड्यातल्या आहे ना एका इटाच्या बी तुला वाटणे मिळणार नाही आधीच सांगून ठेवते आम्ही. आहे हे बरं हाय बाय तुझं. तुझ्या नातीचं लगीन त्या डॉक्टरशी लावती ते पटतं तुला. आणि मी जरा थोडी वाईट मदत घ्यायची म्हणजे डॉक्टरची तर काय बिघडलं ग. त्या डॉक्टरची ओळखीची कोण कुठली ती बाया तिला इथं घरात आणून ठेवलेलं तुला चालतं. आणि मी वाईस थोडेसे पैसे घ्यायचं म्हणलं डॉक्टर कडून तर ते तुला खपना झालंय होय ग. आहे असा दुटप्पीपणा चांगला नाही बर का. ए मला कळतं काय बरं काय खरं आहे ते. तू झालीस मला मी नाही झाली तुला. आणि तू शिकवू नकोस मला कसं वागायचं आणि कसं नाही ते. वाड्यात त्या बाईला मी का ठेवून घेतलीये हे तुम्हाला थोड्या दिवसात कळेल सगळं. त्या कंपाऊंडरचा मुडदा बसवला त्याची किरडी ढासाळली. डॉक्टर जेवण घे. माझ्या हातचं जेवण लय आवडायचं तुला. लय जीव होता तुझा माझ्यावर. पण तुझा जीव मीच घेणार. ए दार कशाला लावतोय. नाही काय नाही तू बस ना. अगं चंदा रागाने काय बघतेस माझ्याकडे. तू जेवलीस का. अगो बया 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 एवढी काळजी माझी कधीपासून. अगं तुझी काळजी तर मला नेहमीच वाटते. ए तोंड बंद कर. माझ्याशी लगीन करायचं म्हणून माझं पैसे घेऊन पळून गेलास तेव्हा कुठे गेली होती रे तुझी काळजी. चंदा अगं त्यावेळी माझा नाईलाज होता समजून घे. काय नाईलाज होता. आता झालं ते झालं ना. परत परत त्याच गोष्टींवरती बोलून काय होणार आहे का. होणार. तुला त्रास होणार. जेवढा त्रास तू मला दिलायस त्याचा डब्बल होणार. पण तो बी व्याजा सकट. तुला एकदा पण वाटलं नाही जाऊन बघावं चंदा कुठे आहे काय करती कशी आहे. तुझ्यामुळे तो दारूचा गुत्ता कायमचा चिकटला मला. आयुष्यभर जे करायचं नव्हतं ते करायला लागलं. तुझी लय वाट बघितली. म्हटलं आज येशील उद्या येशील पण तू नाही आला. आणि येणार कसा. इथं मजा मारत बसला होतास. मला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झाला. मला माझी चूक कळती. मान्य चूक माझी. मला आजपासून तुझा सगळा खर्च मी करणार. तू एक काम कर. तू मुंबईला जा परत. मी महिन्याचा पैसे पाठवत जाईन ना तुला. चंदा पहिल्यासारखी आता भोई राहिलेली नाही. इथंच मुर्दा बसवीन तुझा. चंदा तू समजून घे ना मला. तू जर का गावात राहिली तर पोलीस उगाच विनाकारण त्रास देतील तुला. चंदा एक काम कर बघ. तुझ्या दारूच्या गुत्त्याच्या शेजारी एक जागा होती बघ ती विकत घे. तिथं काहीतरी धंदा टाक. मी भांडवल देतो पाहिजे तर. तुला काय मी या गावातल्या लोकांसारखी येडी वाटली काय. चंदानं एकदा केलेली चूक पुण्यांदा करत नाही. आणि दुसरी गोष्ट पोलिसांचा भ्या कुणाला धावतो रे.
ज्याला कर नाही त्याला डर कशाला? आणि तिसरी गोष्ट महत्वाची, त्या डिंपलला माझ्या पाळतीवर ठेवलेस ना, तिला सांग माझ्यापासून लांब राहायचं. लोकांची नशा उतरवायला चंदाला येळ लागत नाही, चांगलंच माहितीये तुला. गिळून घे.